विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातला व्याकरण विभागातला उतारा आणि आकलन हा भाग शिकवणार आहे आणि त्यावरची प्रश्नोत्तरे हे आज आपण पाहायचं आहे. इथे तुमच्यासमोर उतारा आकलन असं चित्र तुम्हाला दिसतं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सगळ्यात शेवटी हा भाग देण्यात आलेला आहे. तर 12वीमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करत असताना हे उतारा आकलन शिकणं गरजेचं असतं. कशासाठी गरजेचं असतं तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही गुण विकसित होतात. तर ते गुण कोणते ते इथं आपल्याला वाचायला मिळेल. तर इथे आपली जी पाठ्यपुस्तक संपादन समिती आहे ती आपल्याला सांगते की लेखन कौशल्याशी संबंधित असलेल्या आणि विद्यार्थ्यांची आकलन क्षमता विकसित करणारा हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या गद्य उताऱ्याचे आकलन पडताळून पाहण्यासाठी उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सांगितले जाते. यालाच उतार्याचे आकलन असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांना एक उतारा दिला जातो वाचायला आणि तो त्यांनी फक्त वाचायचा म्हणजे त्यावरून डोळे फिरवायचे असं नाही, तर तो उतारा त्यांनी समजून घ्यायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, काय नेमकेपणानं त्या उतार्यात सांगितलं गेलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि यातून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता विकसित होते, त्यांचं लेखन कौशल्य विकसित होतं. आणि हा उतारा समजून घेतल्यानंतर त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहायची असतात. अर्थातच तुम्ही जर उतारा नीट समजून घेतला असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणं फारसं कठीण जाणार नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी या भागाचा अभ्यास करताना काय केलं पाहिजे तर त्यांनी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्या उतार्यातला मध्यवर्ती आशय नीट समजून घेतला पाहिजे. प्रश्नांचा अर्थ लक्षात घेऊन उत्तरे आपल्या भाषेत समर्पकपणे लिहिली पाहिजेत. यावरून त्यांचं भाषेचं कौशल्य, शब्दांचा वापर, वाक्याची मांडणी व नेमके उत्तर यातून दिलेल्या उतार्याचे विद्यार्थ्याला किती आकलन झाले आहे हे कळते. तेव्हा प्रश्नांचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या भाषेत उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहायला हवीत. यातून त्यांचं भाषा कौशल्य, त्यांचा शब्दांचा वापर, वाक्यरचना आणि नेमकी उत्तरं यातून विद्यार्थ्यांना या उतार्याचं कितपत आकलन झालं आहे ते कळून चुकतं. तर इथे नमुन्यादाखल, मासल्यादाखल एक उतारा तुम्हाला देण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असा हा उतारा आहे. उतारा असा आहे: बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फूल असते. त्याचा सौम्यसा सुगंध आल्हाददायक असतो. त्याच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. इवल्याशा फांदीवर वाऱ्याच्या लहरींनी डुलणारे ते फूल त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे, पण त्यामुळे त्याचे दिवसभरातील अस्तित्व आणि जाणाऱ्या येणाऱ्याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. आपणही आपले हे छोटेसे जीवन त्या फुलासारखेच सुंदर करू शकतो. या नाशवंत जीवनाला त्याच्या अस्तित्व कालापुरता का होईना पण काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो. तसे करण्यातच या जीवनाचे काही सार्थक आहे. या जीवनाचा प्रवास करीत असताना निकट राहून सोबत करणारी, आसपास वावरत धीर पुरवणारी, आपल्यापेक्षा 4 पावले पुढे चालत राहून प्रेरणा देणारी अशी निरनिराळ्या कोटीतली माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्यापैकी काहींच्या सहवासात निरामय आनंदाचे क्षण आपल्याला लाभतात. या साऱ्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे हे जीवनातील एक कर्तव्य ठरते. तर इथे लेखकानं, ज्या कोणी लेखकांनी हा उतारा लिहिलेला आहे तो लेखक खरोखरच महान म्हणायला हवा. तर एका सोप्या उदाहरणातून लेखकांनी आपल्याला खूप मोठा आशय इथे सांगितलेला आहे. लेखक म्हणतो की बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फूल असे. बागेत झाडावर एखादं छोटंसं फूल उमलतं आणि
त्याचा सौम्यसा सुगंध आल्हाददायक असतो. त्या फुलाचा एक नाजूक दरवळ, नाजूक सुवास सगळीकडे पसरलेला असतो. त्याच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखवतात. त्या फुलाच्या अत्यंत नाजूक नाजूक अशा पाकळ्या आणि त्याचा तो सुरेख रंग डोळ्यांना आनंद देतो. इवल्याशा फांदीवर वाऱ्याच्या लहरींनी डुलणारे ते फूल त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे, पण त्यामुळे त्याचे दिवसभरातील अस्तित्व आणि जाणाऱ्या येणाऱ्याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. तर लेखक इथे माणसाला सांगू इच्छितो की बागेतील झाडावर उमललेले फूल त्याचं अस्तित्व सकाळ ते संध्याकाळ एवढंच असतं. ते फूल अत्यंत अल्पायुषी असतं, त्याचं जीवन अत्यंत छोटं असतं, पण तरी देखील तेवढ्या अवधीत ते फूल इतरांना खूप आनंद देऊन जातं. त्याचा सौम्यसा सुगंध सगळ्यांना आल्हादकारक ठरतो. त्याचा सुरेख रंग सगळ्यांच्या डोळ्यांना सुखावतो आणि त्याचं अस्तित्व ते फूल सगळ्यांना जाणवून देतं. लेखक पुढे जाऊन म्हणतो, आपणही आपले हे छोटेसे जीवन त्या फुलासारखेच सुंदर करू शकतो. आजकाल माणसांना आपण कशासाठी जगतोय किंवा आपल्या जीवनाचा काय अर्थ आहे असे नको ते प्रश्न पडतात आणि त्यामुळे जीवन संपवण्याकडे माणसांचा कल दिसतो. कदाचित म्हणूनच लेखकानं इथं सांगितलेलं आहे की आपलं हे छोटंसं जीवनही काही ना काहीतरी कामाचं आहे. त्या फुलाकडे बघून आपणही आपलं जीवन सुंदर करू शकतो आणि आपल्या जीवनाला काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो. या नाशवंत जीवनाला त्याच्या अस्तित्वकालापुरता का होईना पण काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आज ना उद्या आपला नाश होणार आहे. आपण नश्वर आहोत, पण तरी देखील जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. तसे करण्यातच या जीवनाचे सार्थक आहे. तेव्हा आपलं जीवन नश्वर आहे, आपण आज ना उद्या नाहीसे होणार, आपण मरून जाणार असा विचार करण्याऐवजी जे काही छोटंसं जीवन आपल्याला लाभलं आहे त्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या 4 लोकांना आनंद द्यावा, किंबहुना त्यांच्याकडून आपण आनंद घ्यायला शिकावा असा विचार आपण केला पाहिजे. आणि असं केल्यानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि अशा या जीवनाचा प्रवास करीत असताना निकट राहून सोबत करणारी माणसं आपल्या आसपास वावरत असतात. ती आपल्याला धीर पुरवतात, आपल्यापेक्षा 4 पावलं पुढं चालतात, आपल्याला प्रेरणा देतात. आणि अशा निरनिराळ्या कोटीतली माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा त्यांच्या सहवासात आपल्याला निरामय आनंदाचे क्षण लाभतात. आपल्याला आनंद लाभतो या माणसांच्या सहवासामध्ये आणि आपणही त्यांना काही आनंद देऊ शकतो. तेव्हा अशी ही जी काही जगातली चांगली माणसं आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे हे जीवनातील एक कर्तव्य ठरते. या माणसांच्या विषयी आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे. तेव्हा मोजक्या 1/2 ओळींचा असा हा उतारा आहे, पण या उतार्यामधून लेखकानं फार मोठा आशय आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. आणि या उतार्यावर मोजके 5 प्रश्न देण्यात आलेले आहेत. खरं तर या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनो तुम्ही लिहायची आहेत, पण उदाहरण म्हणून यावेळेस मी तुम्हाला ही उत्तरे सांगते आहे. पुढच्या वेळेला तुम्हाला अभ्यासाला मी एक वेगळा उतारा देणार आहे. त्या उतार्याची प्रश्नोत्तरे तुम्हीच लिहायची आहेत. तर इथे पहिला प्रश्न आहे, बागेतील फूल कोणती प्रेरणा देते? बागेतील फूल माणसांना कोणती प्रेरणा देते? तर अत्यंत अल्प असं जरी आपलं आयुष्य असलं तरी त्या आयुष्यातून इतरांना आनंद दिला पाहिजे अशी प्रेरणा हे फूल आपल्याला देते. पुढचा प्रश्न असा आहे, जीवनात कोणकोणती माणसे भेटतात? जीवनामध्ये निकट राहून सोबत करणारी माणसं आपल्याला भेटतात.
आपल्याला धीर पुरवणारी माणसं भेटतात. आपल्यापेक्षा 4 पावले पुढे चालत राहून प्रेरणा देणारी माणसं आपल्याला भेटतात. आणि यांच्या सहवासात आपल्याला निरामय आनंद लाभतो. पुढचा प्रश्न असा आहे, नाशवंत जीवनाला फुलाच्या अस्तित्वाचा अर्थ कसा प्राप्त होतो? नाशवंत जीवन, माणूस असो वा फूल असो, दोघांचंही जीवन नाशवंत आहे. पण फूल जसं आपल्या या नाशवंत जीवनात आपल्या अत्यंत अल्प अशा आयुष्यात इतरांना सुगंध आणि सुरेख रंग देऊन इतरांचं मन आल्हादित करतं, तसंच माणसानंही आपल्या अल्प आयुष्यामध्ये इतरांना आनंद द्यावा, इतरांची जवळीक साधावी, इतरांवर प्रेम करावं. तेव्हा माणसाचं आयुष्यही सुखाचं होईल. थोरांविषयी कृतज्ञता का दाखवावी? पुढचा प्रश्न असा आहे की थोरांविषयी कृतज्ञता का दाखवावी? तर ही जी थोर माणसं आहेत, जी वयानं थोर आहेत, किंबहुना कर्तव्यानं थोर आहेत, या माणसांनी आपल्याला आपल्या आयुष्याचा मार्ग चालवण्याची दिशा दाखवून दिलेली आहे. आणि त्यांच्या सहवासात निरामय आनंद आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मिळतो. म्हणून या थोर व्यक्तींविषयी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की उतार्यास योग्य शीर्षक द्या. शीर्षक या शब्दाचा अर्थ आहे नाव, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये टायटल असं म्हणतो. तर हा उतारा वाचून झाल्यानंतर एखादं सुरेखसं नाव या उतार्याला द्यावं असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते नाव ते देऊ शकतात. या ठिकाणी प्रत्येकाचं नाव वेगळं असू शकतं. आपापल्या आकलनशक्तीनुसार, आपापल्या समजशक्तीनुसार विद्यार्थी इथे नावं देऊ शकतात. मी इथे असं म्हणेन की फूल आणि त्याच मानवी जीवनाशी असलेला त्याचा निकटचा संबंध असं नाव मला इथे द्यायला आवडेल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो उतारा समजून घेऊन त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या शब्दात, आपल्या भाषेत लिहिणं हा व्याकरणाचा एक सोपा भाग तुम्हाला इथे अभ्यासाला आहे. यासाठी तुम्हाला 5 मार्क मिळतील आणि हे कौशल्य तुम्ही स्वतःमध्ये विकसित करावं अशी मराठी भाषेची प्राध्यापिका या नात्यानं माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.